नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मोठी बातमी. डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंकडे पुन्हा नवी जबाबदारी. मंत्री चिरवाळांची सभागृहात घोषणा. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत आला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या धडाकेबाज स्टाईलनं राज्यभरात कारवायांचा धडाकाच लावला आहे. कारवायांच्या दणक्यानंतर अवैध ते भेसळखोरांचा गुटखा, पान मसाला, ड्रग्ज विक्रेत्यांच्या अक्षरशः धाबे तन्नाडले आहेत. अशातच आता मुंढेंकडे एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजी विधानसभेच्या सभागृहात मोठी घोषणा केली. आर्थिक संकटात सापडलेल्या मुंबईतील प्रसिद्ध हापकिन संस्थेला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारनं आता FDAचे आयुक्त व IAS अधिकारी तुकाराम मुंढेंकडे या संस्थेचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी मुंबईतील हापकिन संस्थेची जागा विक्री केली जाणार नाही अशी ग्वाही सभागृहाला दिली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी विविध लसीची निर्मिती करणाऱ्या मुंबईतील हापकिन बायोफार्म या संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली.